भरून घेणार आहोत। हे सारण जे आहे ते हलकंसं ओलवून घ्यायचं आहे। 1 ते 2 चमचेच पाणी घालायचं आहे। हलकंसं त्याला ओलसरपणा येऊ द्यायचं, जेणेकरून की सारण भरलं तर त्याच्यात मिरचीमध्ये ते व्यवस्थित बसलं जावं। पातळ केलं तर ते नीट बसणार नाही किंवा कोरडंही भरलं जाणार नाही, म्हणून हलकंसं ओलवायचं आहे। हे आता मधोमध असं मिरचीच्या भरून घ्यायचं आहे। हे जितकं बसेल तेवढं मिरचीमध्ये हे बसवून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात आपली भाजी तयार होते याची। ह्या मिरच्यांची डब्बा असो किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी पटकन कंटाळा आलेला असेल तर तेव्हा स्वयंपाकात ही भाजी करायला घ्यायला काहीच हरकत नाही। झटपट होते ही आणि टिफिनसाठी तर फारच छान, चवीला पण खूप छान लागते ही। हे पहा, आता जे शिल्लक राहिलेलं सारण आहे ते आपण भाजीतच वापरणार आहोत।